हॅलो, चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत. चला तर मग सगळ्या ताईंना आज काय काय दाखवते मी. बघा तुम्ही मस्त छान असं गरम गरम थालीपीठ आपण बनवलेले आहे. कसलं थालीपीठ आहे आज, आणि ही चटणी कसली आहे तर बघा बरं. आता मी काय दाखवते तुम्हाला. छान मस्त ताट असं रचून दाखवले, पण कसलं आहे आता. चला तर आपण याची रेसिपी पटापट बघूया. तर तुम्हाला सांगू का, याच्यामध्ये ना मस्त भगर भिजवलेली मी 3 तासापूर्वी. अशी मस्त पाण्यामध्ये ना मस्त भिजत टाकलेली होती. तर आहे ना बगर 3 तास, साबुदाणा 3 तास, असं दोन्ही पण आहे ना एकसारखंच भिजत टाकायचं आहे आपल्याला. आपण जेवढे अगोदर भिजत टाकू ना तेवढं ते सुंदर लागणार आहे. म्हणजे दळायला वगैरे ना खूप सोपं जातं हे पटापट, आणि धिरडे खूप सुंदर निघतात त्याचे, तुटत वगैरे काहीच नाही काहीच नाही. शेंगदाणे, हिरवी मिरची, मीठ असं मस्त टाकायचे, मस्त दळून घ्यायचं आहे आपल्याला. असं बॅटर छान बनवायचं आहे याचं. आणि दळायला साबुदाणा भगर खूप सोपी ही, कारण भिजून झालेलं आहे मटेरियल आपलं आता. तर ही रेसिपी ना माझ्या सगळ्या ताईंना जर भाजी पोळीचा कंटाळा आलेला असेल ना, तर अशी रेसिपी तुम्ही पुन्हा एकदा बनवा. उपास नसेल तरी बनवा. त्याच्यात जिरं वगैरे टाका, कोथिंबीर टाका, कारण उपासाला जिरं कोथिंबीर आपण बहुतेक करून खात नाही. तर चला आपण आता मटेरियल पटापट दळून घेऊ याचं मस्त छानपैकी एकदम फास्टमध्ये. बघा, मिक्सरचं भांडं, मस्त शेंगदाणे, मीठ, मिरची मस्त दळलेलं आहे मी. छान मस्त काढून पण घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला तिखट धिरडे बनवायची, भगर झालेली दळून आपली मस्त. तुम्ही बघू शकता मी सगळं मटेरियल असं पटापट टाकते. छान छान साबुदाणा टाकलाय, मस्त दळलाय, टाकलाय. असं किती सुंदर बॅटर आपलं तयार झालेलं आहे. दही टाकलेलं आहे थोडंसं कळत नकळत, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, थोडंसं टाकायचं आहे. मस्त कालवून घ्यायचं एकसारखं छान छान. आणि मस्त आपल्याला आता धिरडे बनवायचे. तर मी आधी 2 धिरडे बनवून मग तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. तर हे बघा, 1-2 धिरडं मस्त छान तयार झालेले आहे. आणि दुसऱ्या धिरड्याला पण तुम्ही बघताय मस्त जाळी आलेली आहे. जाळी येऊन मस्त धिरडं आपलं छान तयार झालेलं आहे. आता ही धिरडं तुम्ही म्हणशाल ताई, तर खूपच सुंदर झालं, बटाटा वगैरे टाकलाय का? काहीच नाही, खूप सुंदर मऊ लुसलुशीत अशी जाळी आलेली याला छान. बघू शकता माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई. मस्त तवा गरम झालेला आहे, आणि त्याच्यानंतर मी आता तुम्हाला पुढचं दाखवते सगळे. आणि असं आहे ना, असं कोथिंबीर वगैरे टाकताना ना तुम्हाला दाखवलेलं नव्हतं मी. कोथिंबीर टाकून मस्त छान मस्त एकजीव करून मस्त असं कालवून घेतलेलं आहे मी. आणि खूप जुना तवा आहे माझ्याकडे, तरी पण धिरडे खूप सुंदर निघतात तव्यावरती, तुम्ही बघू शकता आता. आणि कोणकोणत्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई असे बनवतात ते पण मला ताई सांगतील सगळ्या. कमेंट करून असेच बनवत असतील तर सांगा मला तुम्ही. आणि आता आजची व्हिडिओ तुम्ही बघा पुढे कशी आहे काय आहे पूर्ण सगळी, आणि सांगा मला कसं झालेलं आहे आपला आजचा मेनू वगैरे छान गरम गरम. आणि ना असंच नवीन नवीन रेसिपीमध्ये मी माझ्या सगळ्या ताईंशी अशीच भेटत भेटत जाणार आहे. आणि असंच बोलत आणि गाणे टाकलं की माझं मन भरत नाही, तर मी असंच तुम्हाला काय बनवलंय काय नाही असं तोंडाने छान मस्त सांगून, म्हणजे रेसिपी कळते पण आपल्याला नेमकं मटेरियल कसं टाकलंय काय टाकलंय. आणि हे बघा मस्त आता तेल सोडून, आणि आपलं पहिलं धिरडं आता तुम्हाला दाखवलं ते पहिलंच आहे. असं मस्त छान आता तयार होतंय. मस्त कोथिंबीर टाकलेली, खूप घाई नाही करायची आपल्याला. म्हणजे आधी बघायचं आहे आपल्याला, अंदाज घ्यायचा त्याचं भाजलं की नाही भाजलं, आणि मगच आपण मस्त त्याला पलटी मारायची. बघा किती छान आणि सुंदर सुंदर कलर आलेला आहे. तर बघा आता पुढचा व्हिडिओ असंच बघत राहा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई.